सकाळी लवकर बाहेर पडली आहे. लवकर म्हणतं तरी 11:15 झालेत, तरी पण ऊन नाही आहे, कोवळं ऊन आहे. पण 2-3 दिवस भरपूर पाऊस होता, तसा पाऊस तरी नाही आहे. खूप छान वाटतं. आज सॅटर्डे आहे, तर सगळे फॅमिलीज बाहेर पडतात फिरायला. सॅटर्डे संडे ऑफ असतो, बऱ्यापैकी सगळं बंद असतं. पण आज तनिषची ड्युटी आहे 2 वाजेपर्यंत. तो आल्यावर ठरवणार आहे कुठे जायचं. आणि मी असं फिरत आली आहे. इथे मागे मला ग्राउंड दिसतं. आय होप तुम्हाला माझे व्लॉग्स आवडतात. तुमच्या कमेंट्समुळं मला कळतच आहे. आणि इथलं सुपर मार्केट एक तुम्हाला दाखवायचं आहे मला. मोठं सुपर मार्केट आहे. काल मला जायचं झालं नाही. आणखी बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. तर बघू कसं कसं जमतं. इथे टेनिस क्लब आहे. आज मुलं आली आहेत, खेळत आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे. एकदा बघायची मला चालून. तनिष्क असेल तेव्हा आपण ट्राय करूया नक्की. फिरता फिरता माहीत नाही कुठे पोचली आहे मी, पण हे खूप छान वाटलं. येस, किती सुंदर आहेत बघा फुलं. इथे तुम्हाला कितीही वयस्कर लोक असली ना तरी वॉकिंग करताना दिसतील. समोरून येणारी ती लेडी पण बघा, वय झालं आहे पण एकटे निवांत, न घाबरता, न थकता. 65 आरामात असेल यांचं एज. इथे कसलं तरी शॉप आहे, आपण बघूया काय आहे आत. पुढे आल्यानंतर एक शाळकरी मुलगा या सगळ्या वस्तू घेऊन घराच्या बाहेर बसलेला दिसला. मी त्याला विचारलं की हे काय आहे, तर त्यानं मला सांगितलं की या वस्तू मला आता उपयोगाच्या नाही आहेत, तर मी या सगळ्या कमीत कमी किमतीत विकणार आहे. मला ही आयडिया खरंच खूप आवडली. घराच्या जवळ ही गाडी चार्जिंगला लावली होती. इथलं चार्जिंग स्टेशन बघा कसं आहे. प्रत्येक गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवते आहे, कारण की काय वेगळं आहे इथं हे तुम्हाला दाखवायचं आहे, बस इतकंच. हा सोमवारचा दिवस होता आणि अंशुलनी मला सांगितलं होतं की त्याला जर्मनीमधून एक वॉच हवं आहे जे ऑटोमॅटिक आहे. तर ते वॉच आम्हाला वॉच हाऊसला मिळणार होतं. तर इथे आम्ही आलो आहे, मी आणि संजय. संजय हा तनिषचा फ्रेंड आहे जो तनिषसोबतच राहतो. बऱ्याचदा तनिषला त्याच्या जॉबमुळं माझ्यासोबत यायला वेळ मिळत नाही, तर माझ्यासोबत संजय येतो. संजय अंशुलच्या वयाचा आहे आणि अगदी अंशुलसारखा आहे. खूप केअर करतो, अगदी आईसारखा. जिथे आम्ही वॉच घ्यायला गेलो होतो ना, तो स्टुडिओ इतका अप्रतिम होता. याचा स्पेशली एक व्हिडिओ बनवून मी यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तर तुम्ही नक्की चेक करू शकता. त्यांची वेबसाईट पण आहे आणि त्यांचं पेज पण आहे इंस्टाग्रामवर. इथे त्यांचा स्टुडिओ इतका अप्रतिम होता. इथे ते स्वतःच फोटोग्राफी करतात, एडिटिंग करतात, पोस्ट करतात, वेबसाईट स्वतः हँडल करतात. त्याशिवाय पेंटिंग, गिटारिस्ट आहेत. खूप मस्त. या माणसाचं वय आरामात 60+ असेल पण वाटत नव्हतं. इम्प्रेसिव्ह. आता आम्ही आलो आहे सोवेनियर शॉपमध्ये. म्हणजे एखाद्या शहराची, देशाची किंवा प्रसिद्ध ठिकाणाची आठवण म्हणून छोटी छोटी खास वस्तू मिळणारं दुकान. इथे फ्रीज मॅग्नेट, कीचेन, टी शर्ट, मिनिएचर्स, पोस्ट कार्ड्स अशा बऱ्याच वस्तू मिळतात.
आणि हे शॉप तर इतकं सुंदर होतं ना, इतक्या वस्तू होत्या, म्हणजे आठवण म्हणून आपण काहीही घेऊन जाऊ शकतो. किती सुंदर शॉप आहे बघा. मॅग्नेट्स तर इतके सुंदर होते. मॅग्नेट्स तर हजारोनी होते. हजारो आपण म्हणू शकतो. किती सुंदर आहेत बघा. आणि हे तर किती क्यूट आहे. वाव. हे सगळं केल्यावर इतकी भूक लागली होती. मग आम्ही एका मॉलमध्ये आलो. इथे काहीही घेताना खूप बघून घ्यावं लागतं. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तरीसुद्धा, कारण इथं बऱ्याचदा नॉनव्हेजमध्ये बीफसुद्धा सर्व होतं. आम्ही खूप सारं सॅलड आणि फलाफल ऑर्डर केलं. छान होती टेस्ट. आपण काय करत असतो, मुलं लहान असताना त्यांचा हात पकडून आपण चालत असतो. इथे माझी अशी अवस्था झाली होती की मी संजयच्या मागून, तनिषच्या मागून अगदी लहान मुलासारखं चालत जात असते. असं वाटतं की आता मी लहान आहे आणि हे मोठे झालेत. पण खरं सांगू का, हे इतकं छान वाटतं ना जेव्हा आपली मुलं आपल्याला सांगतात की कुठे जायचं, कुठे जायचं नाही, काय खायचं, काय खायचं नाही आणि कसं जायचं, काय बोलायचं नाही, इथे काय चालत नाही, काय चालतं. बरं वाटतं. फायनली आम्ही घराजवळ पोचलो आणि इथे एक खूप सुंदर फुलांचं शॉप आहे. ते पाहिल्यावर तर इतकं छान वाटलं. दिवस सगळा मस्त गेला. या आधीचे पण व्हिडिओज तुम्ही बघत असाल अशी मी आशा करते. या आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की सांगते. आणि यासारख्या व्हिडिओसाठी स्मित ऑराला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.